आजकाल काय होतं, श्रद्धाचे आता दिवस संपलेले आहे, 9वा महिना संपला आहे. तर आता डिलिव्हरी होईलच, एवढे 25 तारीख दिलेली आहे डॉक्टरनी, तोपर्यंत. पण आज तिला पाणीपुरी खाऊशी वाटली. तर आज मी सकाळी नाश्त्यासाठी इडली आणि डोसा बनवला होता. आणि मी ज्या बी दिवशी इडलीचं बनवते, नियोजन करते, त्या दिवशी काय होतं, आमचं दिवसभर हेच चालू असतं, डोसा नाहीतरी इडली, दुसरं काही बनवतच नसते मी. तुमच्या घरातसुद्धा असंच होतं का? कमेंट करून नक्की सांगा, कारण दुसरं बनवायचं खूप कंटाळा येतो. तर दिवसभर आवडतं पण, कारण डोसा सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे दुसरं काही मी बनवतच नसते. तर आता इकडे नाश्ता बनवून घेतला, त्यानंतर इकडे चहा ठेवला. तर चहा घेतला, त्यानंतर आता तिला पाणीपुरी खाण्यासाठी आणलं होतं मी इथे. तर इथे तिने खाल्ली, मला बोलली होती खा, पण मी बाहेरचं काही खात नाही. तिने एकटीनेच पाणीपुरी खाल्ली. तर इथे होतं मारुतीचं मंदिर, इथं दर्शन घेतलं. आता घरी, आता म्हटलं राहिले थोडे दिवस, त्यामुळं काहीतरी तिच्या आवडीचंच बनवावं, कारण की परत डिलिव्हरी झाल्यानंतर काही खाता येत नाही असं नॉनव्हेज वगैरे. तर मग आता इथे मी छानपैकी ती बोलली की पातळ भाजी बनवू नको, आज सुक्कीच बनव. तर मग आता अशी सुक्की भाजी बनवून घेतली मी, कारण तिघांसाठी खूप झाली, तर खायला तिघंजणच होते. तर असं छानपैकी भाजी बनवून घेतली, पोळ्या बनवून घेतल्या मी. तर आता करायचं होतं आम्हाला जेवण. तर माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, म्हणजे जो बी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि माझे व्हिडिओ बघायला भेटतील. भाजी खूप मस्त झाली, छान झाली होती. तर आता इथे चालू आहे आमचं जेवण. आता इथे जेवायला बसलो. आज काय राईस बनवलाच नव्हता, कारण की सुक्की भाजी होती त्यामुळं. तर आता छानपैकी जेवण करून घेतलं. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.